मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। भाजपनं मला टार्गेट करण्यासाठीच भुजबळांना माझ्यावर सोडलं, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप। बीडमधील ओबीसी मोर्चात वडेट्टीवारांची जुनी क्लिप दाखवत भुजबळांचा निशाणा। मी वडेट्टीवारांना कशाला टार्गेट करू, वडेट्टीवारच आपली भूमिका सारखी बदलतायत म्हणून आम्ही जाब विचारतोय, छगन भुजबळांचं उत्तर। आमच्या डीएनए मध्ये ओबीसी, मुख्यमंत्र्यांकडून या अगोदर स्पष्ट, भुजबळांना भेटून समजावून सांगणार, दिवाळीनंतर ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। भुजबळांचं चुकलं, वडेट्टीवारांना बोलावून समजावू शकले असते, ओबीसी व्यक्तीची प्रतिमा मलिन करणं अयोग्य, बबनराव तायवाडेंचं विधान। तर कोण तायवाडी असं म्हणत भुजबळांनी बोलणं टाळलं। भुजबळांनी आधी सुद्धा असे अनेक ओबीसी मेळावे घेतले, बीडमधील मेळाव्यामधून सुद्धा भुजबळांनी त्यांची भूमिका मांडली असावी, पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत। महाविकास आघाडी ही स्थानिक निवडणुकांसाठी नाही, महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेपुरतीच, राऊतांचं विधान। ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सत्तेत येणार, 75 जागा जिंकणार, 2 ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या करणार, संजय राऊतांचा दावा। राऊत जे बोलतात नेहमी त्याच्या उलट होतं, राऊतांच्या भुंग्यामुळे त्यांच्या जागा कमी होणार, संजय केळकरांसह प्रताप सरनाईकांचा राऊतांवर पलटवार। विरोधकांनी आरोप केलेल्या ठिकाणी मतदार यादीतील घोळ तपासा, अहवाल सादर करा, सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीनंतर मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। गंगापूर विधानसभा मतदारसंघात 36,000 बोगस मतदार, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाणांचे निवडणूक आयोगावर आरोप। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं म्हणत भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षाची पालकमंत्र्यांकडे तक्रार, मतदार यादीत 7,000 नावांची पुनरावृत्ती तर 3,000 मृतांची नावं, विजयराज शिंदेंचा आरोप। जळगावच्या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा, शिवसेनेच्या नाऱ्यानंतर भाजपकडून सुद्धा आता स्वबळाचा नारा। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांकडून हायकोर्टात याचिका, 13 नोव्हेंबरला सुनावणी, धर्मादाय आयुक्त, विश्वस्त मंडळ आणि सरकारच्या विरोधात याचिका, आरोपांवर मुरलीधर मोहोळ उद्या बोलणार। पुण्यामधील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहारापूर्वी विश्वस्त चकोर गांधींनी राजीनामा दिल्याची माहिती, 5 ऑक्टोबरला राजीनामा दिल्यानंतर 3 दिवसांनी जमिनीची विक्री। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यामुळे राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र 67 लाख हेक्टरवर जाणार, शेतकऱ्यांनी बियाणं खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। विठ्ठल मंदिरातील पीव्हीसी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून मसाल्याचं किटमध्ये चिकन मसाल्याचा समावेश, मंदिर समितीने पीव्हीसी कंपनीला नोटीस बजावली। बीडमधील उपसरपंचाच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या पूजा गायकवाडचा जामीन फेटाळला, पूजानं अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्यामुळे गोविंद बर्गेंची आत्महत्या। दिवाळीच्या निमित्तानं खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी, मुंबईतील दादर मार्केट, नागपुरातील बाजारपेठा गर्दीनं फुलल्या, खरेदीसाठी नागरिकांची लगबग। मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 12 वाजेपर्यंत सूट, आवाजाची मर्यादा मोडल्यास पोलीस कारवाई करणार। दिवाळीच्या निमित्तानं शेअर बाजार सलग 4 दिवस बंद राहणार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये 4 दिवसांची सुट्टी जाहीर, 21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग। ऑपरेशन सिंदूर फक्त एक ट्रेलर, पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच भाग आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा पाकिस्तानला मोठा इशारा। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।